नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पश्चिम आशियावर दाटलेले युद्धाचे ढग अजूनही फिटलेले नाहीयेत. हे युद्ध संपण्याची तुर्तास कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत. जेव्हा केव्हा हे युद्ध संपेल त्यानंतर बराच काळ या युद्धाचे चटके या जगाला बसत राहणार आहेत. कारण या युद्धाने फक्त इंधन पुरवठा प्रभावित केलेला नाहीये, खतांच्या पुरवठ्याला सुद्धा बाधा आणलेली आहे. त्यामुळे या युद्धाने थेट सर्वसामान्यांच्या पोटावर वार केलेला आहे. युरियाच्या निर्मितीसाठी, खतांच्या निर्मितीसाठी तुम्हाला लागतो नॅचरल गॅस, आणि या नॅचरल गॅसचा पुरवठा या युद्धाच्या काळामध्ये पूर्णपणे खंडित झालेला दिसतो. संकटाच्या या काळामध्ये मोदी सरकारने अत्यंत धोरणात्मक आणि अत्यंत सावध पावलं टाकली. सुदैवाने या संकटाच्या काळामध्ये रशियाने सुद्धा आपला हात घट्ट धरून ठेवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी घेतली की या युद्धानंतर सुद्धा भारतीयांच्या भोजनाची थाळी तशीच भरलेली राहील जशी आज आहे. इराण युद्ध अचानक पेटलेलं नाहीये. हे युद्ध येणार याची कुणकुण जगाला बराच काळ आधीपासून लागली होती. त्यामुळे मोदी सरकार सजग होतं. हे युद्ध झालंच तर त्याचे भारतावर कसे परिणाम होतील, काय परिणाम होतील याचा विचार सरकारने करून ठेवला होता. तशी रणनीती बनवली होती. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणवर इस्रायल आणि अमेरिकेने हल्ला केला. परंतु मार्च 2026 पर्यंत, म्हणजे मार्च 2026च्या अखेरपर्यंत भारताकडे खतांचा पुरेसा साठा होता. आता खरीप हंगाम तोंडावर आहे आणि युरियाच्या आघाडीवर भारत सज्ज आहे. हॉर्मुझमध्ये खोळंबा संपलेला नाहीये, परंतु भारताला खतांबाबत कोणतीही चिंता नाहीये. मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना युरियाचा आणि शेतीचा काय संबंध आहे हे माहीत असण्याचं काही कारण नाहीये. जर माहिती असलीच तर ती अत्यंत जुजबी माहिती. युरियाचं महत्त्व शेतीसाठी किती, युरियाचं महत्त्व शेतीसाठी आपल्याला श्वासाचं महत्त्व जेवढं आहे त्याच्यापेक्षा कमी नाहीये. त्यामुळे युरियाचा जो संबंध आहे तो तुमच्या पोटापाण्याशी आहे. युरियाचा जो संबंध आहे तो तुमच्या समोर रोज येणाऱ्या जेवणाच्या थाळीशी आहे. जर युरिया शेताला मिळाला नाही तर शेतकरी जे उत्पादन घेतो ते उत्पादन 30 ते 60% पर्यंत कमी होऊ शकतं. म्हणजे 30 ते 60% हा फरक खूप मोठा आहे. परंतु पिकाप्रमाणे ही परिस्थिती बदलते. तांदळाच्या शेतावर त्याचा सगळ्यात जास्त प्रभाव होईल, सूर्यफुलाच्या शेतावर त्याचा कदाचित कमी परिणाम होईल. परंतु युरिया जर नाही मिळाला तर शेतावर परिणाम होतो, ही बाब निश्चित आहे. आणि समजा भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये जर शेतीला फटका बसला कारण तुमच्याकडे युरिया नाहीये तर त्याचा जगावर परिणाम होईल, फक्त भारतावर परिणाम होणार नाहीये. भारत हा 140 कोटींचा देश आहे, परंतु भारत कृषी उत्पादन एवढं करतो की भारतीयांना तर ते पुरतंच, परंतु जगातल्या अनेक देशांना भारत अन्नपदार्थांचा पुरवठा करत असतो. जगातल्या जवळजवळ 150 देशांना भारत आपली कृषी उत्पादनं पुरवतो. आणि त्याच्यामध्ये 30-40 तर असे देश आहेत की ज्या देशांना जर भारताकडून अन्न गेलं नाही तर त्यांच्या देशामध्ये अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण होईल. बरं, या देशांमध्ये फक्त गरीब देश नाही आहेत, या देशांमध्ये फक्त भारतीय उपखंडातले देश नाही आहेत. या देशामध्ये अशा प्रकारचे देश आहेत, त्याच्यामध्ये सौदी आहे, त्याच्यामध्ये UAE आहे, अतिश्रीमंत देश आहेत. भारताच्या आजूबाजूला जे देश आहेत त्यामध्ये बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, नेपाळ हे जे देश आहेत त्यांना तर भारताच्या अन्नधान्याची गरज असतेच, परंतु भारत हा जगाचा पुरवठादार आहे अन्नधान्याच्या प्रांतामध्ये. म्हणजे लक्षात घे की भारताला युरियाचा किंवा खतांचा फटका बसणं हा फक्त भारताला बसलेला फटका नाहीये, कारण भारताचे अन्नपदार्थ सगळ्या जगात जातात. त्यामुळे एका अर्थाने हा सगळ्या जगाला बसलेला फटका आहे. जगातल्या कोट्यावधी लोकांना उपासमारीची पाळी येईल जर भारतावर खतांचं संकट आलं. परंतु भारतावर हे संकट येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा पुरेपूर विचार केला आणि हे संकट रोखण्यामध्ये त्यांना यश आलंय असं आपण म्हणू शकतो. शेतीसाठी युरिया किती महत्वाचा आहे हे मी तुम्हाला सांगितलं. आता भारतामध्ये युरियाच्या उपलब्धतेबद्दल बोलू. फेब्रुवारी 2026 मध्ये भारताने 98 लाख मेट्रिक टन युरियाची आयात केली. येत्या 3 महिन्यामध्ये आणि 17 लाख मेट्रिक टन युरिया भारतामध्ये येणं अपेक्षित आहे. सध्याच्या क्षणी हा युरिया एकतर जहाजांवर आहे किंवा बंदरांवर आहे, परंतु तो भारतामध्ये येणार ही बाब निश्चित आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत, म्हणजे जे वित्त वर्ष संपलं त्याच्या अखेरीपर्यंत भारतामध्ये जो युरियाचा स्टॉक होता तो होता 53.08 लाख मेट्रिक टन. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा जास्त आहे. गेल्या वर्षी आपल्याकडे मार्च अखेरीपर्यंत जो स्टॉक होता युरियाचा तो होता 50.90 लाख मेट्रिक टन. 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये आपण किती युरिया वापरला याचा आकडा तुम्हाला कळणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला 26-27 मध्ये आपल्याला किती युरियाची आवश्यकता आहे हे लक्षात येईल. 2025-26 मध्ये आपण जो युरिया देशामध्ये वापरला शेतीसाठी त्याचा जो आकडा आहे तो 380 लाख मेट्रिक टन. 380 ते 400 लाख मेट्रिक टन पर्यंत आपण युरिया वापरला आणि दरवर्षी ही जी गरज आहे ती वाढतच असते. आता गॅसचा पुरवठा खंडित झाल्यामुळे युरिया कसा प्रभावित झालाय हे लक्षात घेऊया. जेव्हा तुम्हाला खतांची निर्मिती करायची असते, जेव्हा तुम्हाला युरियाची निर्मिती करायची असते
तेव्हा त्याच्यासाठी तुम्हाला हायड्रोजन लागतो आणि हायड्रोजन बनतो नॅचरल गॅसमध्ये जो मिथेन असतो त्याच्यापासून. त्याच्यामुळे गॅस हा युरियासाठी अत्यंत आवश्यक आहे, कच्चा माल म्हणून सुद्धा आवश्यक आहे. आणि युरियाच्या निर्मितीसाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता लागते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंधन लागतं. तर हे इंधन म्हणून सुद्धा गॅसचाच वापर होतो. युरिया निर्मितीसाठी जो एकूण खर्च असतो त्यापैकी 70% खर्च जवळजवळ फक्त गॅसचा असतो. पश्चिम आशियामध्ये जे युद्ध सुरू आहे, एका बाजूला इस्रायल आणि अमेरिका आहे, दुसऱ्या बाजूला इराण आहे. दोन्ही बाजूने एकमेकांच्या इंधन निर्मिती केंद्रांना लक्ष करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यामुळे नुकसान झालं सगळ्या जगाचं. कतार हा अमेरिकेचा मित्र देश आहे. कतारमध्ये अमेरिकेचा लष्करी तळ सुद्धा आहे, म्हणून इराणने कतारला लक्ष केलं. रास लफान इंडस्ट्रीयल सिटीला लक्ष केलं. ही इंडस्ट्रीयल सिटी म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसची निर्मिती करणारं सगळ्यात मोठं केंद्र आहे. जगामध्ये जी लिक्विफाईड नॅचरल गॅसची निर्मिती होते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो कतारचा वाटा आहे. आणि इथे इराणने हल्ला केल्यामुळे त्यांचं जबरदस्त मोठं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी कतारला येत्या 3 ते 5 वर्षांचा काळ लागणार आहे. कतार आणि इराणच्या मध्ये साऊथ पार्स नावाचं एक क्षेत्र आहे, नैसर्गिक गॅसने अत्यंत समृद्ध असलेलं क्षेत्र. इथे इराणची एक रिफायनरी आहे. या रिफायनरीचं नाव असालू लेह. इराण हा नॅचरल गॅसच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असलेला देश. तेल आणि नॅचरल गॅस हे इराणच्या उत्पन्नाचे महत्वाचे सोर्सेस आणि हे सोर्स बर्बाद करण्याचा कार्यक्रम इस्रायल आणि अमेरिकेने या युद्धामध्ये राबवलेला दिसतो. असालू लेह ही जी रिफायनरी आहे त्या रिफायनरीमध्ये इराणमध्ये एकूण जी गॅस निर्मिती होते त्यापैकी 12% गॅसची निर्मिती होते. इस्रायलने ही रिफायनरी बर्बाद केली. म्हणजे आधी कतार बर्बाद झाला, त्याच्यानंतर इराण बर्बाद झाला आणि या बर्बादीमुळे परिणाम झाले सगळ्या जगावर. जगाचा गॅस पुरवठा बाधित झाला. भारताला सुद्धा याची झळ बसलेली आहे. भारतामध्ये जो LPG येतो त्याचा सगळ्यात मोठा भाग कतारमधून येतो. कतारवर हल्ला झाल्यामुळे भारताच्या गॅस पुरवठ्यावर संकट आलं. केंद्र सरकारने तातडीने पावलं उचलली आणि नैसर्गिक गॅसच्या वितरणावर नियंत्रण आणली. हा आदेश अत्यंत महत्वाचा आहे आणि या आदेशाअंतर्गत अशा प्रकारचे आदेश सरकारने दिले की खत निर्मितीला प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे खत निर्मितीसाठी जो गॅस लागतो तो प्राधान्यक्रमाने दिला जाईल. बाकीची जी इंडस्ट्री आहे त्याला नंतरचं प्राधान्य देण्यात आलं. परंतु खत निर्मिती अत्यंत आवश्यक आहे, कारण खत निर्मितीचा जो संबंध आहे तो शेतांसाठी आहे. खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना खतांची कोंडी कमी पडू नये म्हणून केंद्र सरकारने हे आदेश जारी केले. 2022 मध्ये रशिया युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आणि हे युद्ध आजही सरलेलं नाहीये. परंतु या 3.5-4 वर्षाच्या काळामध्ये भारत अत्यंत ठामपणे रशियाच्या पाठीशी उभा राहिला. सगळं जग रशियाच्या विरोधात गेलं होतं, परंतु भारताने कधीही रशियाची साथ सोडली नाही. 2023 मध्ये भारतामध्ये G20 समिट झालं होतं आणि या समिटमध्ये भारतावर असा दबाव होता की रशियाचा निषेध करणारा एखादा ठराव या समिटमध्ये मांडला जावा. परंतु भारताने आपली मुत्सद्देगिरी पणाला लावली आणि अशा प्रकारचा कोणताही ठराव या समिटमध्ये येणार नाही याची काळजी घेतली. भारतावर अमेरिकेकडून मोठा दबाव होता की रशियाकडून आपल्याला जे स्वस्तात तेल मिळतं ते तेल घेणं आपण बंद करावं, परंतु भारताने ते सुद्धा जुमानलं नाही. पश्चिम आशियातील युद्धामुळे भारत आता काहीसं अडचणीत आलेला आहे, कारण इंधन आणि खतं ही भारताची 2 मर्मस्थळं आहेत आणि ही मर्मस्थळं या युद्धामुळे थोडीशी छेडली गेलेली आहेत. रशियाचे उपपंतप्रधान डेनिस मोंतोरोव भारतामध्ये आले होते आणि त्यांनी भारताला ठामपणे ग्वाही दिली की इंधन आणि खताचा जो पुरवठा आहे तो रशियाकडून अव्याहतपणे सुरू राहील. आता खरीपाचा हंगाम समोर आहे आणि अशा काळामध्ये युरियाचा जो पुरवठा रशियाकडून भारताला होतो तो पुरवठा 40% वाढवण्याची घोषणा या काळामध्ये या भेटीच्या दरम्यान मोंतोरोव यांनी केलेली आहे. भारत जी गॅसची आयात करतो त्यापैकी 90% आयात आपण आखाती देशांकडून करत असतो. सर्वाधिक आयात आपण कतारकडून करतो, नंतर UAE कडून करतो. आता पश्चिम आशियामध्ये युद्ध पेटल्यामुळे हा जो पुरवठा आहे तो धोक्यात आलेला आहे. हा 90% पुरवठा अबाधितपणे सुरू राहील अशा प्रकारची ग्वाही रशियाने आपल्याला दिलेली आहे. उरलचेम हा खत निर्मिती करणारा रशियन कारखाना, रशियाने भारताला आणखी एक प्रस्ताव काही काळापूर्वी दिला होता आणि तो कार्यान्वित सुद्धा झाला. आपल्या RCF आणि NFL या ज्या सरकारी खत निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी उरलचेम बरोबर हातमिळवणी केली. रशियामध्ये खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला आणि या प्रकल्पामध्ये दरवर्षी जवळजवळ 18 ते 20 लाख मेट्रिक टन खतांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे खतांचा जो प्रश्न भारताला भेडसावत होता तो बऱ्यापैकी सुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. कोणत्याही एका देशावर अत्यावश्यक गोष्टीसाठी अवलंबून राहणं म्हणजे आज सुविधा आणि उद्या मरण अशा प्रकारची परिस्थिती आहे. भारताने ही परिस्थिती अनेकदा अनुभवली आहे. त्यामुळे भारताने आता शहाणपणा करत खतांबाबत पर्याय शोधायला सुरुवात केलेली आहे. फक्त रशियावर अवलंबून न राहता
जॉर्डन आणि मोरोक्को या देशांबरोबर भारताने हातमिळवणी केलेली आहे फॉस्फॅटिक खतांसाठी. बेलारूस बरोबर आपण हातमिळवणी केली आहे पोटॅश खतांसाठी. त्यामुळे भारत भविष्याचा विचार करून वाटचाल करताना दिसतोय. युरिया संकटाच्या या काळामध्ये नॅनो युरियाचा प्रयोग जो केंद्र सरकारने राबवलेला आहे तो अक्षरशः क्रांतिकारी ठरू शकतो. शेतीसाठी उपयुक्त, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि शिवाय कमी खर्चाचा. नॅनो युरियाची जी बाटली असते ती बाटली असते फक्त अर्धा लिटरची. या बाटलीमध्ये जो द्रव असतो, द्रव युरिया, तो पिकांवर फवारला जातो. थेट पिकांना हा द्रव रूपामध्ये युरिया मिळतो. म्हणजे 45 किलो युरियाची गोणी जे काम करू शकते तेच काम ही अर्धा लिटरची बाटली करते. साठवणुकीसाठी सोपी, वाहतुकीसाठी सोपी आणि खर्चामध्ये सुद्धा प्रचंड मोठी बचत. युरियाची सगळ्यात मोठी बचत. केंद्र सरकारचे अनेक उपक्रम पाहिले तर असं वाटतं की केंद्राला संकटाची आधीच चावल लागते की काय. ड्रोन दीदी या उपक्रमाबद्दल आपल्याला माहित असेल. केंद्र सरकारने 1094 महिलांना ड्रोन पायलट बनवलेलं आहे आणि या ड्रोनच्या माध्यमातून शेतावर कीटकनाशकांची फवारणी होते, नॅनो युरियाची फवारणी होते. 15,000 बचत गटांना अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंत केंद्र सरकारने 1094 ड्रोनचं वाटप केलेलं आहे या महिला पायलट्सना. यापैकी 500 ड्रोन केंद्र सरकारने दिली. उरलेली जी ड्रोन आहेत ती खत कंपन्यांच्या CSRच्या माध्यमातून या महिलांना प्रदान करण्यात आलेली आहेत. आणि हा जो उपक्रम आहे तो शेतीसाठी उपलब्ध आहे, शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे, या ड्रोन दीदींसाठी उपलब्ध आहे. या ड्रोन दीदी या ड्रोनचा वापर करून स्वतःच्या शेतामध्ये, इतरांच्या शेतामध्ये वर्षाला जवळजवळ 1 लाख रुपये सहज कमवू शकतात. आता ही सगळी चर्चा केल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निश्चित शिल्लक असेल. तो प्रश्न म्हणजे आपल्याला वर्षाला जेवढा युरिया लागतो तेवढा युरिया आपल्या देशामध्ये उपलब्ध आहे का. आता वर्षाला आपल्याला किती लागतो हे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं. जवळजवळ 400 लाख मेट्रिक टन युरियाचा वापर भारतातले शेतकरी करतात. त्यापैकी 53 लाख मेट्रिक टनचा स्टॉक आपल्याकडे आहेच. आपल्या ज्या खत कंपन्या आहेत ते महिन्याला जवळजवळ 18 ते 20 लाख मेट्रिक टनची निर्मिती करतात. त्यात आता रशियाने आपल्याला मदतीचा हात दिलेला आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की आपण युरियाच्या बाबत निश्चितपणे एका कम्फर्ट झोनमध्ये आहोत. आपल्याला जेवढा युरिया लागणार तेवढा युरिया निश्चितपणे आपल्याकडे आहे. पश्चिम आशियामध्ये जे युद्ध सुरू आहे त्यामुळे इंधनाच्या किमती कडाडलेल्याच आहेत आणि जगातल्या अनेक देशांना याची झळ बसते. भारतीयांना अजून तेवढी झळ बसलेली नाहीये. खतांच्या किमतीबद्दल सुद्धा तेच आहे, युरियाच्या किमतीबद्दल सुद्धा तेच आहे. युरियाच्या किमती निश्चितपणे वाढणार आहेत, परंतु याची झळ शेतकऱ्यांना बसू नये, त्यामुळे पर्यायाने शेतीला बसू नये, याचा फटका अन्नधान्याच्या उत्पादनावर होऊ नये म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 1.26 लाख कोटीची सबसिडी देऊ केलेली आहे. प्रचंड मोठी रक्कम आहे आणि या रकमेचा लाभ निश्चितपणे शेतकऱ्यांना होणार आहे. आपला जो खरीप हंगाम आहे तो हंगाम सुरळीतपणे पार पडेल अशा प्रकारची व्यवस्था केंद्र सरकारने केलेली आहे आणि भविष्यातली जी तरतूद आहे ती व्यवस्थित सुरू राहावी या दिशेने सुद्धा केंद्र सरकार सजग आहे. युद्धामुळे निर्माण झालेली इंधनाची समस्या निश्चितपणे खूप मोठी आहे आणि या समस्येबाबत चर्चा पण भरपूर झाली. तेवढी चर्चा खतांबद्दल होताना दिसत नाहीये. खरं तर अन्नधान्य नसेल तर मानवाचं जे अस्तित्व आहे तेच कठीण आहे. भारतीय शेतकऱ्यांवर फक्त देशातल्या 140 कोटी लोकांची जबाबदारी नाहीये. भारताचा जो शेतकरी आहे तो जगातल्या 150 देशांना अन्नधान्य निर्यात करतो. त्याच्यामध्ये 40 देश किती महत्वाचे आहेत जे पूर्णपणे भारतावर अवलंबून आहेत. आपण याची चर्चा केली. त्यामुळे खतांचा पुरवठा भारतासाठी अधिक महत्वाचा आहे, आपल्या शेतीसाठी महत्वाचा आहे, आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपले कृषी मंत्री शिवराज सिंह या दिशेने प्रयत्न करताना दिसत आहेत, दमदार पावलं टाकताना दिसत आहेत. अशा प्रकारची पावलं की जेणेकरून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि आपला खरीप हंगाम सुखामध्ये पार पडेल. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. काल माझ्या व्हिडिओच्या खाली एक कॉमेंट होती, आम्ही तर कॉमेंट करतो परंतु तुम्ही प्रतिसाद देत नाही. असं आहे, आम्ही व्हिडिओ करतो, तुम्ही कॉमेंट करता आणि त्या सगळ्या कॉमेंट आम्ही वाचत असतो. त्यामुळे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही भरभरून प्रतिसाद देता त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या या कॉमेंट्स याच्या पुढे सुद्धा सुरू राहतील अशी अपेक्षा आहे. सबस्क्राईब करा न्यूज डंका, त्याच्यासोबत सबस्क्राईब करा बिझ डंका, आमचा बिझनेस चॅनल, आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.